आवाज येतोय का रे? आवाज येतोय का? कमेंट करून सांगा रे. त्याला आली का सगळी? संध्याकाळच्या लेक्चरला काय चालू आहे रे आपलं कॅलेंडर ना? तर बाकीचे सगळे राहिलेले आपण घेणार या कॅलेंडरला. सगळ्यांनी आहे ना बरोबर ऑनलाईन यायचे. 9 वाजता लेक्चर असणार. रात्री बेसिक बेसिक घेतलेले आपण क्वेश्चन. काय आता आज जेवढे महत्वाचं महत्वाचं राहिलेलं ते सगळे घेणार आहे आपण आज रात्री. पेपर पर्यंत तुमचे सगळे आपल्याला कव्हर करायचे आहे. कमीत कमी 2 ते 3 वेळा रिव्हिजन झाली पाहिजे सगळे. आणि ते झाल्यानंतर मग काय करणार आहे आपण PYQ जेवढे क्वेश्चन पेपर आहेत तेवढे झाले जेवढं गणित बुद्धिमत्तेनं कव्हर करणार आहे. रोजचे 20 20 20 30 30 20 30 क्वेश्चन घेणार आहे त्यामध्ये. मिक्स क्वेश्चन असणार सगळे पेपरला झालेले. बघा आता चॅप्टरचं नाव काय आज? दिशाज्ञान. काही काहींना लय सोपा चॅप्टर वाटतो, पण काही काही वेळेस पेपरला असे असे प्रश्न बघायला भेटतात. 45 डिग्री म्हणले की माहिती आहे सगळ्याला. 45 डिग्री वळला की काय 90 डिग्री अंशाचं कोण आहे? 90 डिग्री सगळ्याला माहिती. 45 डिग्री वळला ही सगळ्यांना कळते. 180 सगळ्यांना माहिती. 43 डिग्री वळला 41 डिग्री वळला म्हणल्यावर कधी आहे ना कधी कधी चॅप्टर आहे ना केला पाहिजे. तर तुम्ही एकदा गेले की बस सर उजवीकडे वळलो 45 वळलो 90 वळलो हे मला येते मला बस पुढे कशी काय. त्यामुळे ना प्रत्येक चॅप्टरला पेपरच्या आधी रिव्हिजन पाहिजे. असं नाही समजायचं की हे मला येते म्हणजे केलं नाही पाहिजे. जेवढं दिसतंय तेवढं सोपं चॅप्टर नाही. तो सुद्धा तुमचं सोपं चॅप्टर मार्क घालू शकतो. इकडे बघा पहिल्यांदा चॅप्टरचं नाव काय? दिशा ज्ञान. म्हणजेच काय म्हणता याला आपण डायरेक्शन सेन्स. काय डायरेक्शन सेन्स त्याच्यामध्ये बेसिक समजा बघितलं आपण बेसिक सगळ्यांना दिशा माहिती असते. समजा काय म्हणतो आपण वरती काय असतं रे उत्तर. खाली कुठली दिशा असते? दक्षिण. सूर्य उगवतो ती बाजू कुठली? पूर्व दिशा. पूर्व म्हणजे उत्तर. हे दक्षिण. सूर्य मावळतो ती कुठली? तर बघा उपदिशा कशा ओळखायच्या? उपदिशा म्हणजे बघा जास्त 90 अंशातून जास्त काढायचं. उपदिशा इथे इथं कुठली असते रे? आग्नेय. जास्त नैऋत्य. जास्त वायव्य. इथं असते. ह्या सगळ्यात महत्वाच्या दिशा आहेत. दिशा तुम्हाला जर माहिती असेल तरच पेपरला गणित सोडवता येणार. काही काहींना दिशा वर उत्तर आहे का वर दक्षिण हे सुद्धा माहित नाही. काहींना पश्चिम कुठे पूर्व कुठे हे पण माहित नाही. आपण जसं पण बसलो आता समजा पेपरला बसलो तर असं बसलो नॉर्मल जरी बसलो तर उजव्या हातात दिशा कुठली असते रे आपली? पूर्व. डाव्या हातात दिशा पाय असते तिकडे कुठली असते? दक्षिण. आणि डोक्याच्या बाजूला बघा त्यामध्ये आहे ना आता पेपरला कधी कधी तुम्हाला प्रश्न येतो बघा, उजव्या बाजूला वळलो 90 डिग्री मध्ये उजव्या बाजूला वळलो. उजवा बाजू आला की काय करायचं बघा पेपरला समजा एक व्यक्ती समजा इथं बसलाय. ही काढलं म्हणजे काय असतं? ते बघा खालची दक्षिण वरची उत्तर पूर्व. त्याची एका एका बाजूला समजा 90 डिग्री मध्ये वळला किंवा सरळ गेला. समजा आता एक व्यक्ती समजा घर
गणित कशा असतात, घर, मंदिर, परत शाळा. शाळेपासून सरळ गेला किती किलोमीटर, समजा 5 किलोमीटर गेला, तो काय म्हणतो उजव्या बाजूला वळला. तो काय गेलेला आहे बघा, समजा 5 किलोमीटर गेला तो, तो काय गेला, गेला सरळ पूर्वेकडे बाजूला, कधी कधी म्हणतात पूर्वेला गेला 5 किलोमीटर. समजा इथं असेल, समजा असं असेल, त्याचं तोंड समजा पूर्वेला गेला म्हणजे सरळ गेला, तिथून काय झाला उजव्या बाजूला वळला. उजव्या बाजूला वळतो म्हणजे काय वळतो रे, उजव्या बाजूला बघा ना, हे असं पण जाऊ शकतो, हे असं पण जाऊ शकतो, असं पण जाऊ शकतो. उजव्या बाजूला वळतो म्हणजे काय करतो, तो डायरेक्ट 90 डिग्री मध्ये वळलेला असतो. जर कोन मध्ये वळला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं असतं, म्हणजे समजा 10 डिग्री मध्ये वळला, 20 डिग्री मध्ये वळला, त्यावेळेस कोण दिलेला असतो. पण इथं म्हणलं समजा उजव्या बाजूला वळलं, त्यावेळेस वळल्याला किती असतं, 90 डिग्री, डायरेक्ट असं वळल्याला. उजवी बाजू आहे ना, कधी पण बघायचं, उजव्या बाजूला वळला, समजा ह्या बाजूला आहे, समजा ह्या बाजूला आहे, तर उजव्या बाजूला वळला काय दाखवायचं. कधी कधी काय त्यांना लक्षात येत नाही, डावी बाजू कोणती, उजवी बाजू कधी. समजा असं असेल तर डावी, आता हे तुम्हाला माहिती आहे बाबा, पेपरला उजवी बाजू ही आणि डावी बाजू ही. कधी कधी समजा इथं असेल तर काय करायला हे पण लक्षात येत नाही की उजवी बाजू कुठली डावी बाजू कुठली. उजवी बाजू म्हणले काय करायचं, क्लॉकवाईज. काय, क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजे काय, घड्याळाच्या बाजूच्या दिशेने. घड्याळाच्या बाजू, काटा कसा फिरत असतो, असं फिरतो का, फिरतो का असं त्या बाजूला. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. ती असते कुठली, डावी बाजू. वर समजा उजव्या बाजूला वळा, परत आता समजा इकडे तोंड आहे, कुठल्या दिशेला तोंड आहे, दक्षिण दिशा. तिथून समजा डाव्या बाजूला वळत असेल तर म्हणजे काय, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. म्हणजे कसं वळते बघा, घड्याळाचा काटा उलटा असा फिरतो, आणि सरळ म्हणले कसं फिरतो, असं फिरतो. डाव्या बाजूला म्हणले कुठं वळणारी, ती 90 डिग्री मध्ये. ती पण काय करायचं, 90 डिग्री मध्ये वळवायचं. हे बेसिक, ह्याच्यामध्ये दिशा ज्ञानला काही जास्त बेसिक काय करू, डायरेक्ट पहिला प्रश्न. आवाज वगैरे येतोय ना व्यवस्थित सगळं, तुम्ही सांगा मला करून. हो भाई, 50 उत्तर लगेच दिलं, प्रश्न दिला की जरा पुढे थांबतो, येते ना पुढची गणित. बघा आता, बघा प्रश्न काय आहे? बघा, एक व्यक्ती ए या बिंदूपासून, काय सांगितलेलं आहे गणित, एक व्यक्ती ए या बिंदूपासून, आता बघा काहीच नाही, बिंदू काढून घेऊ सोपा. बिंदू काढला समजा, बिंदूला आहे ना कधी पण असं घ्यायचं म्हणजे सर्व दिशा तुम्हाला इथं कळतात. काय सांगितलं, एक व्यक्ती, चेंज करतो एक मिनिट. एक व्यक्ती ए या बिंदूपासून, बिंदूला काय नाव दिले त्यांनी, ए. बघा बिंदूला नाव काय दिले, ए. ए या बिंदूपासून दक्षिण दिशेला, दक्षिण दिशा सगळ्यांना माहिती आहे. आता बघा, खाली दक्षिण, वरती उत्तर, उजव्या बाजूला पूर्व, आणि डाव्या बाजूला काय आहे, पश्चिम. काय सांगितलेलं, दक्षिण दिशेला 30 मीटर चालत गेला. बघा इथं तुम्ही काय 30 मीटर एवढं काढा, एवढं काढा नाही, 30 मीटर एवढं काढा. फक्त तुम्हाला आहे ना ती नंतरचं अंतर माफ करता येईल, 10 मीटर तेवढी देता आलं पाहिजे. नाहीतर एका जणाने 30 मीटर काढलं आणि 10 मीटर म्हणले की ह्याच्या पुढं नाही झालं, मग तुमचं अख्खी माप चुकतात. त्यामुळे बघा तिथे दिलं समजा 30 मीटर झालं. एक व्यक्ती ए या बिंदूपासून दक्षिण दिशेला, म्हणजे दक्षिण दिशा कुठे आहे बघा, ते दक्षिण, दक्षिण दिशा कुठे, खाली. ए या बिंदूपासून दक्षिण दिशेला ते आलाय, मीटर चालत गेला. ए या बिंदू, बघा हे बिंदू काढला आपण इथं, बिंदू पासून काय झाला, तो दक्षिण दिशेला आला, किती मीटर, 30 मीटर, मीटर आला. व नंतर काय म्हणले, गेला, नंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला. बघा तिथं पोहोचलाय, तिथं तोंड कुठल्या दिशेला आहे, दक्षिणेला आहे, खाली बघते. उजव्या बाजूला म्हणले की तुम्हाला काय सांगितलं होतं मग, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. उजव्या बाजूला म्हणजे कुठल्या बाजूला वळणार आहे, त्या बाजूला. म्हणजे किती, बघा इथं उजव्या बाजूला वळला, 90 डिग्री मध्ये वळला उजव्या बाजूला. तो त्याच्या उजवीकडे वळला आणि 30 मीटर अंतर चालू केलं. हे 30 मीटर काढले म्हणजे ही पण काय येणार आहे, मीटर. त्याचे एवढं झालं पाहिजे 30 मीटर.
आला 30 मीटर आणि तिकडे वळाला आणि 30 मीटर अंतर चालत गेला. नंतर तो त्याच्या डावीकडे वळाला. परत काय झालं, परत डावीकडे वळाला. बघा परत डावीकडे वळाला. सॉरी सॉरी. हा, तो त्याच्या काय झालाय, डावीकडे वळाला आणि 20 मीटर अंतर चालत गेला. 1 मिनिट, जागा पूर्ण नाही जरा आपल्याला वरती दाखल. पहिल्यापासून घेऊया. 2 मिनिट. बघा, एक व्यक्ती ए बिंदूपासून, म्हणजे समजा बिंदू काढला आपण इथं, ए बिंदूपासून दक्षिण दिशेला 30 मीटर चालत गेला. काय झालं, 30 मीटर चालत आला. 30 मीटर चालत आला. बघा, नंतर तो त्याच्या उजवीकडे वळाला. उजवीकडे मध्ये काय, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. घड्याळाचा काटा कसा फिरतो रे, बघा असा फिरतो. उजवीकडे वळालाय. बघा किती मीटर उजवीकडे वळाला आणि तो त्याच्या 30 मीटर अंतर चालत गेला. बघा उजवीकडे वळालाय, इकडे तोंड आहे म्हणजे उजवी बाजू इकडे असणार. किती मीटर आलाय परत, 30 मीटर. 90 डिग्री मध्ये वळाला. परत बघा, नंतर तो त्याच्या डावीकडे वळाला. नंतर काय झालंय, डावीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. बघा, घड्याळाचा काटा क्लॉकवाईज असा आहे आणि अँटी क्लॉकवाईज म्हणले कसा फिरतो, असा. अँटी क्लॉकवाईज म्हणजे कसा, डावी बाजू सगळ्यांना माहिती, कोण इकडे म्हणल्यावर डावी बाजू कुठं असणार आहे, घड्याळाच्या काट्याच्या बाजूने वळला आणि किती मीटर अंतर चालला, 20 मीटर. किती आलं बघा, अंतर चालत गेला. शेवटी सगळे शेवटी पुन्हा तो त्याच्या डावीकडे वळाला. आता बघा, दक्षिण दिशेला आलाय, परत काय झालं, डावीकडे वळाला. म्हणजे काय झालं, घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध काटा असा उलटा फिरतो म्हणजे इकडे वळलाय तो. परत किती मीटर आलाय, 30 मीटर. 90 डिग्री कोण झाला, 90 डिग्री. त्या अंतराला 30 मीटर. आणि तो पोहोचला काय, बी या बिंदूपाशी पोहोचला. बिंदूजवळ येऊन पोहोचला. बघा, बी या बिंदूजवळ येऊन पोहोचला. ए पासून बी पर्यंत सरळ अंतर किती. बघा इथं काय, बिंदू बी आहे. तर बघा इथे सगळे मी हे बघा, लक्ष द्या, हे 90 डिग्री 90 डिग्री 90 डिग्री. आपण चौकोन बघितला असेल, चौकोनाच्या समोर समोरच्या बाजू काय असतात, एकरूप. हे बघितलं, चौकोन नाही आहे कारण हे सगळ्या बाजू नाही, हे काय आयत टाईप आहे. म्हणजे बघा, आयताला समोर समोरच्या बाजू काय असतात, एकरूप असतात म्हणजे समान असतात. तर बघा, ही जर 30 आहे तर ही पण काय असणार आहे, 30. हा 20 आहे तर म्हणजे हा पण किती असणार आहे रे, 20 मीटर. आणि त्यांनी विचारलं काय, ए बिंदू पासून, बघा हा बिंदू काय आहे, ए बिंदू पासून बी बिंदू पर्यंत अंतर किती आहे, 50 मीटर. ऑप्शन नंबर 3. सोपं आहे. तो प्रश्न तुम्ही सोडवायचा. तर अवघड आहे, सेम प्रश्न नाही, सेम प्रश्न तुम्हाला सोडवायचे. तर बघा काय सांगितलेले, एक नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत आहे. उत्तरेकडून काय आहे, दक्षिणेकडे वाहत आहे. आवाज व्यवस्थित बघा. आता समजा नदी इथे आहे बाबा, त्या बिंदूपाशी व्हायला चालू झाली. ठीक आहे, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. बघा वरती कुठली दिशा आहे, उत्तर, खाली दक्षिण, इकडे पूर्व आणि इकडे पश्चिम. तर नदी काय करते, वरून इकडे व्हायला लागली. बघा, नदी काय झाली, उत्तरेकडून दक्षिण, उत्तरेकडून दक्षिणेला व्हायला लागली. या मार्गात ती एका टेकडीपासून डावीकडे वळून, तर बघा इथपर्यंत आली बाबा नदी. आता इथं काय झालं, मध्ये मोठा डोंगर आला, हे काय टेकडी आली. टेकडीला काय होते, डावीकडून वळते. बघा काय सांगितलं, टेकडी भोवती डावीकडे वळून, डावीकडून म्हणजे बघा इथं नदी आली, नदीची डावी बाजू कोणती असणार आहे, दक्षिणेला आहे म्हणजे त्या बाजूला वळाली. इकडे बघा, डावीकडे वळून अर्धवर्तुळ करते. तिला अर्धवर्तुळ. तर बघा, नदीचं तोंड कुठल्या बाजूला झाले, या बरोबर, अर्धवर्तुळ करते आणि नंतर डावीकडे काटकोन करून, काय झाले, काटकोन करते. काटकोन करते म्हणजे काय करते, 90 अंशाचा कोन करते. बघा इथं काय झाले, डावीकडे वळून काटकोन केला. झालं का इथं काटकोन. काटकोन म्हणजे काय रे, 90 अंशाचा कोन तयार. काटकोन करून वळते, ओव्हा लागते. या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने, काय झाली, काटकोन करून नदी व्हायला लागली. नदी कुठल्या दिशेने वाहते रे, दक्षिण. ऑप्शन नंबर 2 खाली आले बघा, 2 ऑप्शन नंबरचा आहे. 5 सोडवायचं आहे तुम्ही. सगळ्यांना 2 मिनिटं वेळ देते किती,
2 मिनिटाच्या वर सगळ्यांनी ना कमेंटमध्ये उत्तर सांगायचं. रील्समध्ये. समीर काळे दक्षिण. मागचं प्रश्नाचं उत्तर आहे काय? प्रशांत. प्रशांत कंधारे 12 किलोमीटर. शिवम 50. शिवम गणितात 50 आहे का तरी? बारा. 12. बारा काय आहे फक्त? 12 साहिल काकडे 12, संजय 12, स्वप्नील थुर्वे 12. वा, सगळ्यांचं 12 आहे. समीर काळे 12, प्रशांत कंधारे 12. एवढीच पोर आहेत काय? तो काय उत्तर येते? काय सांगितलेलं आहे? सुरेश कोण येत? सुरेश. सुरेश काय आहे? 3 किलोमीटर उत्तरेस गेला. कुठून गेला रे? कुठून गेला माहित नाही म्हणून काय करायचं आपण पॉईंट काढायचा. समजा इथे पॉईंट आहे, सुरेश इथे. त्या पॉईंट पासून कुठे गेला? उत्तरेला. म्हणजे उत्तर कुठे दिशा आहे रे? बघा, दिशा काढून घेतल्या. उत्तर म्हणजे काय? वरती गेला. किती किलोमीटर? 3. किती आला? 3 किलोमीटर. उत्तरेला गेला. नंतर डावीकडे वळून 6 किलोमीटर गेला. बघा, वरती दिशा आहे म्हणजे तुम्हाला इथं लगेच कळेल. डावी बाजू कुठे आहे रे? इकडे वळला. किती किलोमीटर आला? 6 किलोमीटर. बघा 3 एवढे तर म्हणजे 6 किती पाहिजे? डबल पाहिजे. 6 किलोमीटर गेला. बघा, पुन्हा डावीकडे हा का पुरा नाही खाली घ्यायला पाहिजे. बघा काय क्वेश्चन? सुरेश 3 किलोमीटर उत्तरेस गेला. सुरेश इथे. सुरेश 3 किलोमीटर काय गेलाय? उत्तरेला. बघा काय आहे? 3 किलोमीटर उत्तरेला गेला. नंतर उजवीकडे वळून कुठं वळलाय रे? उजवीकडून. समजा उत्तरेला इकडे चाललाय तर उजवी बाजू कुठं? इकडे. किती किलोमीटर गेला? 6 किलोमीटर. म्हणजे याच्या डबल गेलाय बघा. किलोमीटर गेला 6. 6 किलोमीटर गेला. पुन्हा उजवीकडे वळून 3 किलोमीटर आला. पुन्हा काय झालंय? उजवीकडे वळलाय. किती किलोमीटर आला? 3 किलोमीटर. 3 किलोमीटर. पुन्हा उजवीकडे वळून 3 किलोमीटर गेला व नंतर डावीकडे वळून 6 किलोमीटर. बघा काय झालेलं आहे? परत इथून काय वळलाय? डावीकडे. किती डिग्रीमध्ये? 90 डिग्रीमध्ये. इथं सामान आहे, इथं सामान आहे. परत काय झालं? डावीकडे वळलाय म्हणजे दक्षिण दिशेला येतो आता सध्या. सगळ्यांना माहिती आहे. डावी बाजू म्हणले काय? घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. काय झालंय? डावीकडे वळला. किती किलोमीटर आलाय? 6. बघा 6 किलोमीटर आला तर तो मूळ जागेपासून किती दूर आहे? 6 किलोमीटर आलाय तर मूळ जागा बघा. आलाय इथं पोहोचलाय. मूळ जागा कुठे? इथे. बघा इथं समजा समोरच्या बघा चौरस सारखा तयार झालाय. समोरच्या बाजू सगळ्या समान आहेत. इथं 3 असेल तर इथं पण काय आहे? 3 आणि इथं 6 असेल तर खालची
आणि किती अंतर असणार आहे? 6 किलोमीटर. तर हे 6 प्लस हे 6 मूळ जागा इथे आहे आणि पोहोचलाय कुठं? इथं. तर हे 6 आणि हे 6 किती किलोमीटर आलाय? 12 किलोमीटर. पण बघा चाललाय कुठल्या दिशेला तू? कुठं चाललाय? पूर्वेला. ऑप्शन नंबर 3. हे चला पुढचा प्रश्न. पटपट 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 उत्तर द्यायचं तर सगळ्यांनी. येतोय ना रे? आवाज येतोय का आवाज? आवाज नाही येत? मीच दिसेना काय? चला चला घेऊया गणित. तर काय झालं? शेख चाळीत जाण्यासाठी पुणे शाहीद चाळीत जाण्यासाठी तो 100 मीटर दक्षिणेकडे गेला. तर बघा इथं पॉईंट घेऊ आपण. काय शाळेत जाण्यासाठी काय झालं? 100 मीटर दक्षिणेकडे गेला. बघा इथून चालू झाला. दक्षिण दिशा कुठे आहे? खाली. मीटर आलाय तो 100 मीटर. 100 एवढे दाखवा. तिकडे किती आलाय? 100 मीटर. तिथून तो डावीकडे वळून काय झालंय? इथपर्यंत आला. इथून काय वळला? डावीकडे म्हणजे काय? घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. बघा इथं वळला. किती मीटर आलाय? 200 मीटर गेला. जर 100 एवढा असेल तर 200 आपण जरासं एवढे 200 मीटर गेला. पुन्हा तो डावीकडे वळला. तो 100 मीटर अंतरावर मित्राकडे गेला. बघा परत काय झालं? डावीकडे वळला. आता चाललाय पूर्वेकडे. म्हणजे डावी बाजू कुठली असणार? घड्याळ काट्याच्या विरुद्ध दिशेने. काटा असं फिरायला लागला. पुन्हा गेलाय. किती मीटर गेलाय तो? 100 मीटर. जर मला सांगा ही 200 मीटर आलेला आहे. 100 मीटर जर एवढं अंतर असेल तर आपल्याला बरोबर 100 आहे ना ह्याच्यात मापात घ्यायचं. हे बघा कुठपर्यंत येणार? एवढाच आला. मीटर आला. 100 मीटर. बघा 100 मीटर अंतरावर मित्राकडे गेला. तेथून मित्रासह तो पूर्वेकडे 400 मीटर अंतरावर गेला. काय झाले? पर्यंत पोहोचला. तिथून काय झालं? परत पूर्वेकडे किती मीटर अंतरावर गेला? 400 मीटर. 400 मीटर. 400 मीटर अंतरावर चालून शाळेजवळ गेला. तर घर व शाळा यामधील तो बघा किती आलेला आहे? 400 मीटर.
बघा इथं काय आहे त्याचं घर आणि इथं काय आहे शाळा. आपल्याला अंतर कुठलं काढायचं? इथून चालू झालं, इथून चालायला इथपर्यंतचं अंतर काढायचं. बघा 200 त्या बाजू परस्पराला आहे ना समान आहे. बघा 1 रुपये म्हणजे इथं 100 आहे तर इथं पण काय आहे 100. खालची बाजू जर 200 असेल तर वरची बाजू पण काय असणार आहे 200. म्हणजे बघा हे 200 मीटर आणि हे पुढचं किती 400 मीटर. तर बघा किती आहे 600 मीटर. बघा त्या बाजूला आहे पूर्वेकडे. ही बाजू आहे पूर्व दिशा, हे पश्चिम. बघा कन्फ्यूज करणारे 2 उत्तर आहे. 600 जर तुम्ही पुढचं बघितलं नसतं उत्तर चुकलं असतं. बघा जर पश्चिमेकडे केलं असतं एखाद्याने म्हणलं असतं मला येते मला येते माझं केला असताना मार्ग येतो. त्यामुळे ना पूर्ण वेळ जाऊन द्यायचा थोडासा पण आहे ना. माझं चुकलं. कुठल्या दिशेला गेलाय 2 नंबर 600 मीटर पूर्वेकडे. प्रश्न पुढे सोडवा. एक एक मिनिटात सोडवायचे सगळं. बरं. पहिलं उत्तर दिलेलं आहे समीरने. दुसरं कोण आहे? पहिलाच साहिल काकडे. दुसरं कोण आहे? समीर. तर कोण असणार आहे? अमन पठाण. वरचं बघून खाली उत्तर का? तो पण केंद्रेन दिलेला. त्याला अमन पेडा पेडा गेला तुझा. आला आला अमन पठाण आला. कमबॅक केला 4 नंबर. त्यावेळेस बघू ना कोण देते 1 नंबर. शिवम 10. वरचं बघून खाली उत्तर. चला बघू. चला प्रश्न काय आपला? बघा प्रश्न काय आहे? एका घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला. कोण? राम गेला. एका राम घरापासून 15 किलोमीटर दक्षिणेकडे गेला. रामचं समजा घरी इथं असेल बघ काय रामचं घरी इथे कुठल्या बाजूला गेलाय रे? कुठे गेलाय? दक्षिणेला. दक्षिणेला आला राम. किती किलोमीटर? 15 किलोमीटर. व पूर्वेकडे वळून 10 किलोमीटर गेला. आता काय झाले? दक्षिणेला आला तिथून काय झालं पूर्वेकडे वळला. बघा पूर्वेकडे वळला किती किलोमीटर आला? 10 किलोमीटर. काय 10 किलोमीटर आला. वळून 10 किलोमीटर गेला. नंतर उत्तरेकडे वळून नंतर काय झालं उत्तरेकडे वळून 5 किलोमीटर आला. बघा काय झाले पुन्हा उत्तरेकडे वळला. म्हणजे बघा तिकडे वळला आणि 5 किलोमीटर आला. काय झालं 5 किलोमीटर आला. पुन्हा पश्चिमेला 10 किलोमीटर चालत गेला. परत काय झालं वरती आला. बघा आता बरोबर 10ला 10 येणार आहे. आपण 10 काय ह्याच्या पुढे नाही मांडायचं. तर काटकोनामध्ये केलेलं काटकोनामध्ये वळलंय परत परत बरोबर. 10 म्हणले की इथं आले की परत मापतो. 10 इथं खाली आहे. खाली 10 आहे तर इथं पण वर कुठं कुठं जॉईंट होणार आहे 10 इथं. बघा इथून किती आलेला आहे तो 10 पर्यंत आला. बघा 10 किलोमीटर जाऊन थांबला तर राम घरापासून पुढच्या दिशेला किती अंतरावर. बरं. राम काय झाला? राम बघा इथं आलाय. काय झाले? इथं आलाय. हे अंतर जर 5 असेल बघा चौरस सारखं झालेलं आहे.
हे अंतर पुढचं 5 असेल त्याला एकरूप आहे. म्हणजे हा पण अंतर किती असणार आहे? 5. रामचं घर इथे आहे. राम इथून चालू झाला. किती किलोमीटर अंतर आलं हे पहिल्यांदा पूर्ण अंतर हे? 15 किलोमीटर. बघा आता राम पोहोचलाय कुठे? इथं. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा. तर राम घरापासून कोणत्या दिशेला आहे? कोणत्या दिशेला आहे रे? घर इथं आहे त्याचं. कुठल्या दिशेला आहे? दक्षिणेला. राम घरापासून कुठल्या दिशेला आहे? दक्षिणेला. आणि अंतर किती आहे हे? बघा. हे अंतर काय झालंय? जर पूर्ण 15 असेल, तर एवढं काय आहे? 5 आहे खालचं अंतर. हे वरचं राहिलेलं अंतर किती असणार आहे? 10 काय आहे? किलोमीटर. किलोमीटर. दक्षिणेला 10 किलोमीटर अंतर. म्हणजे ऑप्शन नंबर शेवटचा प्रश्न ह्या टाइप मधला. काय झालं? उत्तरेला कोण म्हणते उत्तर? दक्षिणेला 10 किलोमीटर अंतरावर. येड्यांनो इकडे बघा किती. काय म्हणते? घरापासून काय आहे? घरापासून कोणत्या दिशेला किती अंतरावर आहे? घर कुठे आहे? इथे आहे. तो पोहोचलाय कुठे येऊन? इथं पोहोचलाय. घरापासून कोणत्या अंतरावर? तर 10 किलोमीटर अंतराने. आणि दिशा कुठली आहे? खाली कुठे आहे? तर खाली उत्तर आहे. त्या दिशेला आहे? दक्षिण दिशेला 10 किलोमीटर अंतरावर. पुढचा प्रश्न चला. ह्या टाइप मधला आहे ना शेवटचा प्रश्न आहे. नंतर तुम्हाला घेणार आहे काय? पायथागोरस. कधी-कधी आहे ना अशा प्रश्नामध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरला जातो. हे शेवट सोडवा चला. तुम्ही शेंबडे काय आज ऑनलाईन नाही काय? रात्रीला उत्तर देत होता. नव्हता. कोण आहे? स्वप्नील केंद्रे. क्या अमन? अमन दिखा अपना जलवा. बोल. कमेंट करा उत्तर सगळ्यांनी. पट 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 पट. सगळे टाईपचे क्वेश्चन कव्हर केले का आपण? तेव्हा बघा क्वेश्चन किती चालू 8वा. बघा काय पडतं. पायथागोरस परत शीर्षासन केलं. वरती डोकं खाली पाय. हे एक पडतं. तर दुसरं अजून काय? तिथून उजेड आला ते उजवीकडे बघत असताना डावीकडे उजेड पडला ती एक असते. तर अजून कुठला टाईप राहिला रे? कधी कधी बघा 42 डिग्री मध्ये वळला, 10 डिग्री मध्ये वळला, 9 डिग्री. मला आहे ना डिग्री दाखवता येत नाही. त्याला पण आपण आहे ना शॉर्ट ट्रिक घेऊन आलोय. पटपट पट
झालं का रे? केले का उत्तर? मन करंजी लावू. करंजी नाही तो लाडूला. मन खाना खाया क्या? बघा चला. बघा काय प्रश्न? लाडू करंजी. उत्तर दिलंय का तुम्ही? तो पण नाही. पळत पळत कर पण लेक्चर कर बाबा. वरती व्हायचंय. बरं. काय गणित? श्रीकांत मैदानात उत्तरेला तोंड करून उभा आहे. काय बघा. श्रीकांत समजा इथे आहे. काय झालं? ही दिशा काढली आपण समजा 4 दिशा. श्रीकांत काय उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. बघा समजा श्रीकांत आहे. त्याचं तोंड इकडे समजा नाक काढायचं. बघा काढलं आपण नाक. श्रीकांतचं नाक इकडे आहे, म्हणजे कुठे उत्तरेकडे. बघा तोंड करून उभा आहे. तो उजवीकडे वळतो. तर बघा नाक इकडे आलं तरी समजा काय झालं? श्रीकांत इकडे वळला म्हणजे उजवीकडे वळला म्हणजे काय? घड्याळाच्या दिशेने. उजवीकडे वळला म्हणजे बघा दिशा कुठली झाली आता त्याची? पूर्वेला. उजवीकडे वळला आणि 30 किलोमीटर प्रवास केला. बघा श्रीकांतचं ना आपलं तोंड इकडे होतं उत्तरेला. तो उजवीकडे वळून किती किलोमीटर आला? 30 किलोमीटर. बघा काय झालंय? श्रीकांत इथं आलाय. 30 किलोमीटर प्रवास करतो. नंतर डावीकडे वळतो आणि 20 किलोमीटर गेला. बघा डावीकडे वळला म्हणजे काय रे? घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशा. बघा इथं आलाय. इथून काय झालं? डावीकडे वळला आणि किती प्रवास केला त्याने? 30 किलोमीटर. काय झालं? श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. उजवीकडे वळतो आणि 30 किलोमीटर प्रवास केला. बघा श्रीकांत इथं उभा होता. उजवीकडे वळला आणि किती किलोमीटर आला? 30 किलोमीटर. नंतर काय झालं? डावीकडे वळला आणि 20 किलोमीटर गेला. काय झालं? डावीकडे वळला आणि 20 किलोमीटर प्रवास केला. पुन्हा उजवीकडे वळतो आणि 40 किलोमीटर प्रवास करतो. पुन्हा काय झालंय? बघा उत्तरेला चाललाय आता. त्याने काय केलं? पुन्हा उजवीकडे वळला. बघा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे इकडे वळला. किती किलोमीटर आला? 40 किलोमीटर. 40 किलोमीटर प्रवास करतो. पुन्हा उजवीकडे वळतो आणि 35 किलोमीटर प्रवास करतो. आता काय झाले? पुन्हा उजवीकडे वळतो आणि पुन्हा उजवीकडे वळतो आणि किती किलोमीटर प्रवास केला त्याने? आता बघा इकडे चाललंय पूर्वेला. पूर्वेकडून काय झालं? उजवीकडे वळला. बरोबर का? उजवीकडे वळून किती किलोमीटर आला? 35. बघा 20 एवढे म्हणल्यावर 35. 15 जास्तच पाहिजे यामध्ये. काय झालं? पर्यंत आला. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे? त्याचे तोंड कोणत्या दिशेला? इथं आलाय म्हणजे त्याचे तोंड कोणत्या दिशेला? दक्षिण दिशा. ऑप्शन नंबर 4. हे बघा तुम्हाला सुटलं तर पहिल्यांदा, नाहीतर मी सोडून दाखवणार. त्याला पायथागोरसचा प्रमेय माहिती आहे ना? बरोबर. त्याला माहित नाही त्यांनी 2 मिनिटांनी माझ्या प्रश्नाकडे. कधीचा प्रश्न आहे? UPSC चा प्रश्न आहे. तर म्हणा UPSC UPSC MPSC त्यात MPSC ला पण बऱ्याच तुम्हाला जागा आहे. दिशा ज्ञान म्हणले की पोलीस भरतीला UPSC ला MPSC ला हेच प्रश्न आहेत. वेगळं नाही आहे काय? MPSC ला उजवी बाजू म्हणजे इकडे असते. इथंच उजवी बाजू आहे रे. इकडे असते.
बघूया गणित काय आहे. पी क्यू आर ही 3 शहरे आहेत आणि या 2 बघा हे गणित कशावर आहे पायथागोरस प्रमेयवर आहे. पायथागोरसचा प्रमेय कधी वापरतात रे? पायथागोरसचा प्रमेय एकाच जागेवर लागू होतो म्हणजे कुठल्या काटकोन त्रिकोणाला. पायथागोरसचा प्रमेय काय आहे बघा कर्ण वर्ग बरोबर काय कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. पाया बघायचं म्हणले काय तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल पायामध्ये काय असतं काय पाया आहे हा काय पाया हा काय उंची आणि हा काय दिलेला आपल्याला काय काढायला सांगितलं कर्ण काढायला सांगितलं काय करायचं पायाचा वर्ग आणि उंचीचा वर्ग केला काय दिसतं कर्ण. तर कधी कधी पाया देतात कर्ण देतात आणि उंची काढायचं म्हणले की ह्याच्यामध्ये आता तुम्हाला नाही त्याच्यामध्ये बघायला भेटेल बघा गणितामध्ये ह्याच्यामध्ये कधी कधी समजा तुम्हाला पाया जर समजा 3 दिला आणि उंची दिली 4 तर कर्ण किती निघणार बघा कसं निघतंय आता समजा कर्ण वर्ग काढायचा म्हणलं कर्ण वर्ग बरोबर पाया किती दिलाय रे तुम्हाला 3 म्हणजे पायाच्या जागेवर पाया म्हणला 3चा केला वर्ग अधिक उंची किती दिलेली 4 4 4चा वर्ग 3 त्रिक 3चा वर्ग 3 त्रिक 9 अधिक 4चा वर्ग 4 चौक 16 16 9 ची बेरीज केली तर किती आली 25. आता बघा कर्ण वर्ग 25 तर ह्याचं काय करायचं कर्ण काढायचं म्हणलं ह्याचं काय काढायचं वर्गमूळ ह्याचं वर्गमूळ किती येणार आहे 5 कर्ण बरोबर काय येणार आहे 5. हे काय आहे 3 4 5 हे त्रिकुट आहे 10 12 प्रकारचे त्रिकुट काढायचं हे झालं प्रश्न सोडू आपण. फक्त तुम्ही पायथागोरसचा प्रमेय लक्षात ठेवा पाया वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू दुसरी बाजू दोन्हीचा वर्ग. तेव्हा हे काय सांगितलेलं पी क्यू आर ही 3 काय आहेत शहर आहेत आणि या 2 शहरांमधील अंतर किती आहे 60 किलोमीटर. 2 शहरांमधील अंतर किती आहे 60 किलोमीटर. पी आणि काय आहे क्यू आहे आणि क्यू या 2 शहरातील अंतर 80 किलोमीटर आहे. जर क्यू आणि क्यू हे शहर पीच्या पश्चिमेला आहे काय त्याला असेल क्यू आणि आर चालेल क्यू आणि आर काय दिलेला आहे प्रश्न पी क्यू आर ही 3 शहरे आहेत आणि या 2 शहरांमधील अंतर किती आहे रे 60 किलोमीटर. बघा पी आणि क्यू या 2 शहरातील अंतर 60 किलोमीटर पी आणि क्यू या 2 शहरांमधील अंतर किती आहे 80. तर क्यू शहर पीच्या काय आहे पश्चिमेला पहिलं काय सांगितलेलं क्यू हे शहर काय आहे क्यू हे शहर पीच्या पश्चिमेला आहे पीच्या काय आहे पश्चिमेला आता पश्चिम दिशा बघा पी इथे समजा काय घेतला पी इथे तर क्यू कुठं असणार आहे पीच्या पश्चिमेला म्हणजे कुठल्या बाजूला डाव्या बाजूला बघा असेल असेल क्यू. आता बघा क्यू हे शहर पीच्या पश्चिमेला असेल आणि आर हे शहर काय आहे आर हे शहर पीच्या दक्षिणेला आर हे शहर कुठे पीच्या दक्षिण दिशा कुठे आहे रे खाली कुठले शहर आर हे शहर तर क्यू आणि आर हे शहर एकमेकांपासून बघा पी क्यू आर ही 3 शहरे आहेत पी आणि क्यू या 2 शहरातील अंतर किती आहे रे
हे अंतर किती दिलंय त्यांनी 60 नंतर काय आलं पी आणि क्यू या दोन शहरातील अंतर किती दिले पी आणि आर आर या पी आणि आर या दोन शहरामधील अंतर किती आहे 80 किलोमीटर तर क्यू आणि आर ही शहरे एकमेकांपासून ते अंतरावर आहे मग जे सांगितलं एक बाजू दोन बाजू समजा दिला तर तिसरा काय काटकोन झालेला येतो काय तिसरा काय काढायचं आहे आपल्याला करणं म्हणजेच काय क्यू आणि आर मधील अंतर काय करायचं 60-80 याचा काय करायचं आहे वर्ग आता 60-80 जाऊन द्या पण 6चा वर्ग समजा केला आपण तर